नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे कारण उद्यापासून या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनात मोठी घोषणा। कृषी विभागाला दिले परिपत्रक। आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी। शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीत आपला जिल्हा आहे की नाही ते काळजीपूर्वक बघा, कारण तब्बल 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली आहे। ते परिपत्रक प्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा ही देखील आपण लाईव्ह पाहणार आहोत, त्यामुळे आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा। शेतकरी बांधवांनो, 2020 ते 2025 या कालावधीत आपण कर्ज घेतले असेल तरच हा व्हिडिओ बघा, कारण 2020 ते 2025 या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस आहे। कारण तब्बल 1 नव्हे 2 लाख रुपयांपर्यंत ही कर्जमाफी जाहीर केली आहे। शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। मित्रांनो, जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बडोदा बँक किंवा कोणत्याही खाजगी किंवा सरकारी बँकेतून कर्ज घेतले असेल, मात्र ते कर्ज शेती पिकासाठी घेतले असेल तरच ते माफ होणार आहे। खाजगी कामासाठी कर्ज घेतलं असेल तर माफ होणार नाही, असं स्पष्ट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। जर तुम्ही एखाद्या कृषी पतसंस्थेकडून जरी कर्ज घेतले असेल तरी ते देखील माफ केलं जाणार आहे। आता कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ते पाहूया। बघा, पहिलाच जिल्हा आहे गडचिरोली, दुसरा जिल्हा आहे ठाणे, तिसरा जिल्हा आहे वर्धा, चौथा जिल्हा आहे यवतमाळ, पाचवा जिल्हा आहे नागपूर, 6वा जिल्हा आहे नांदेड, 7वा जिल्हा आहे नाशिक, 8वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 9वा जिल्हा आहे पालघर, 10वा जिल्हा आहे सातारा, 11वा जिल्हा आहे सांगली, 12वा जिल्हा आहे नंदुरबार, 13वा जिल्हा आहे धाराशिव, 14वा जिल्हा आहे बुलढाणा, 15वा जिल्हा आहे वाशिम, 16वा जिल्हा आहे नांदेड, त्यानंतर 17वा जिल्हा आहे लातूर, त्यानंतर 18वा जिल्हा आहे सोलापूर, 19वा जिल्हा आहे कोल्हापूर आणि 20वा जिल्हा आहे पुणे। या जिल्ह्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।